बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। ढाक्यामध्ये बांगलादेशचं F7 एअरक्राफ्ट हे कोसळलेलं आहे। हवाई दलाचं प्रशिक्षण विमान हे उत्तर भागातील एका शाळेच्या परिसरात कोसळलेलं आहे। या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं कळतंय तर काही जण जखमी झाले आहेत अशी देखील माहिती आहे। लष्कर आणि अग्निशमन अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे। F7 BGI हे विमान ढाकाच्या उत्तरा या भागातील माइलस्टोन स्कूल आणि कॉलेजच्या परिसरात दुपारच्या सुमारास कोसळलंय। शाळेत मुलं उपस्थित असताना ही दुर्घटना घडल्याचंही सांगितलं जात आहे। या संदर्भात सतीश ढगे सर आहेत आपल्यासोबत सविस्तर चर्चा करण्यासाठी। सर, आपण पाहतोय खरं तर अतिशय दुर्घटना एक मोठी म्हणावी लागणार आहे। F7 हे एअरक्राफ्ट कोसळल्याचं कळतंय। नेमकं हे कसं एअरक्राफ्ट असतं आणि तुमच्यापर्यंत या घटनेसंदर्भातली काय माहिती पोहोचली आहे? दुर्दैवी अशा प्रकारची घटना घडलेली आणि त्याचे जे क्लिप्स आहेत ते आपल्या समोर त्या ठिकाणी आलेले आहेत। मुळात हे बांगलादेशच्या एअरफोर्सचं F7 एअरक्राफ्ट होतं आणि हे एअरक्राफ्ट जे आहे ढाक्याच्या उत्तरा या भागामध्ये त्या ठिकाणी कोसळलेलं आहे। मुळात हे विमान जे आहे F7 हे एअरक्राफ्ट जे आहे ते ट्रेनर एअरक्राफ्ट आहे आणि बांगलादेशनं ते चायनाकडून विकत घेतलेलं आहे। J7 चेंडू मूळ जी प्रजाती आहे त्याच्यावर आधारित अशा प्रकारचं एक्सपोर्ट व्हेरियंट म्हणजे हे F7 एअरक्राफ्ट जे बांगलादेशनं चायनाकडून घेतलेलं आहे। हे सिंगल इंजिन आणि सिंगल ट्रेनर म्हणजे या ठिकाणी जे आहे सिंगल इंजिन असतं, म्हणजेच जर इंजिन मध्ये त्या ठिकाणी काही बिघाड झाला तर त्याला एक रिझर्व्ह म्हणून जे आहे दुसरं इंजिन या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे अशा प्रकारचा जर बिघाड झाला तर दुर्दैवानं अशा प्रकारची अपघात होण्याची शक्यता त्या ठिकाणी जास्त असते। ट्रेनर एअरक्राफ्ट त्या ठिकाणी होतं म्हणून त्या ठिकाणी जे आहे एकच पायलट त्यामध्ये होता, पण दुर्दैवानं हे विमान ज्या ठिकाणी कोसळलं तो अत्यंत हेवी पॉप्युलेशन डेन्सिटी असणारा असा भाग त्या ठिकाणी होता आणि म्हणूनच आपण पाहतोय की तो शाळा कॉलेज एवढंच नाही तर तिथे अत्यंत गजबजलेला अशा प्रकारचं मार्केट म्हणजे नागरी वस्ती असणाऱ्या भागामध्ये हे पडल्यामुळे हा जो मृतांचा आकडा किंवा जखमींचा आकडा जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये आणखीन वाढलेला आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यात दिसेल। आणि दुर्दैवानं या ट्रेनर एअरक्राफ्टचा अशा प्रकारच्या नागरी वस्तीमध्ये त्या ठिकाणी पडणं आणि त्यामुळे हानी होणं हे अत्यंत दुर्दैवी असंच आपल्याला आता म्हणावं लागेल। निश्चितच सतीश सर, तुम्ही असे सोबत राहा। माझे सहकारी अक्षय कुडकेलवार आहेत, आपण याच दुर्घटनेसंदर्भातले ते अपडेट देत आहेत। अक्षय, आपण पाहतोय आतापर्यंत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं कळतंय, आणखी काही अपडेट समोर आली आहे का या दुर्घटनेसंदर्भातली? नाही, या सगळ्या संदर्भात हे एअरक्राफ्ट ज्या ठिकाणी कोसळलं ते एक माइलस्टोन स्कूल अँड कॉलेज आहे ढाक्याचं आणि त्यावेळी ज्यावेळी हे विमान कोसळलं त्यावेळी ते शाळेचे वर्ग सुरू होते। त्यामुळं जसं आपल्याला सांगितलं जातं की हा मृतांचा आकडा सध्या तरी एकाच पायलटचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं जात असलं तरी मृतांचा आकडा काही वेळात वाढण्याची भीती ही व्यक्त केली जाते। मात्र त्या ठिकाणचं बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची माहिती बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री त्यासोबतच संरक्षण मंत्रालय आणि बांगलादेशमधील ढाका अग्निशमन दलाच्या माध्यमातून मिळते आहे सध्या आपल्याला। वर्षा, निश्चितच अक्षय, या संदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडून सातत्यानं जाणून घेत राहू। तुम्ही असे सोबत राहा। आपण सतीश ढगे या सरांकडे जाणार आहोत। सर, आपण पाहिलं तुम्ही सुरुवातीला सांगितलं हे एअरक्राफ्ट होतं, हे ट्रेनिंग एअरक्राफ्ट होतं, मात्र हा वर्दळीचा परिसर एक विमान खरं तर अपघात जो घडलेला आहे तो एका वर्दळीच्या ठिकाणी घडलेला आहे, त्यामुळे ट्रेनिंग करण्यासाठी या ठिकाणी आवश्यकता असते का? मला म्हणण्याचा उद्देश असा आहे की एका ज्या ठिकाणी जमीन असेल किंवा मग मैदान असेल त्या ठिकाणी नाही का या सगळ्या विमानांचं प्रशिक्षण घेतलं जात? खरंय वर्षा, मुळात विषय असा त्या ठिकाणी आहे की एअर स्पेस मध्ये आपल्याला ही सगळी ट्रेनिंग त्या ठिकाणी करावी लागते। ढाका हे राजधानीचं ठिकाण आहे, त्याचबरोबर एअरफोर्सचं एक स्टेशन सुद्धा, बांगलादेशच्या एअरफोर्सचं स्टेशन सुद्धा त्या ठिकाणी आहे। तिथून उड्डाण घेतल्यानंतर ज्यावेळेस एअर स्पेस मध्ये हे विमान त्या ठिकाणी जातं तर एअर स्पेस मध्ये असताना त्या ठिकाणी ते कोसळल्यानंतर किंवा त्याची दिशा भरकटल्यानंतर पडणार म्हणजे त्या ठिकाणी जो ते विमान खाली पडणार आहे ते बरोबर निर्जन ठिकाणीच पडेल याची गॅरंटी नाही आणि दुर्दैवानं ही अशी मानवी वस्ती असणाऱ्याच ठिकाणी ते पडलं, कारण हा अपघात आहे, हे काही जे आहे जाणून बुजून त्या ठिकाणी केलेलं नाही। एक गोष्ट। दुसरी, या अनुषंगाने एक महत्वाची गोष्ट मी जरूर या ठिकाणी सांगू इच्छितो की काहीच दिवसापूर्वी आपल्याकडे राजस्थानच्या चुरू मध्ये अशाच प्रकारचा एक एअरफोर्सचा ऍक्सिडेंट अपघात त्या ठिकाणी घडला आणि माझ्या मते इथे जे आहे प्रोफेशनलिझम, एअरफोर्सच्या पायलटचं प्रोफेशनलिझम
हे ट्रेनिंग करताना किंवा अशा प्रकारचा अपघात होताना काही क्षणामध्ये त्यांना तो निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागतो. आणि आपले जे एअरफोर्सचे ते पायलट होते त्यांनी पर्पजफुली अशा प्रकारचा निर्णय घेतला की ठीक आहे, आता तर विमान कोसळणार आहे, त्यांचा जीव पण त्या ठिकाणी त्याच्यात जाऊ शकतो. अशा प्रकारच्या घटना आधीही घडलेल्या आहेत, पण कमीत कमी हानी व्हावी यासाठी ते विमान नागरी वस्तीपासून किती दूर नेता येईल हा त्यांचा आटापिटा असतो, हा त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी असतो. म्हणजे शेवटच्या क्षणी सुद्धा आपला जीव गेला तरी त्या ठिकाणी चालेल, पण एका एअरफोर्सच्या पायलटचं जे प्रोफेशनलिझम आहे की कमीत कमी डॅमेज हा मानवी वस्तीला किंवा दुसऱ्या लोकांना त्याचा डॅमेज व्हावा, कमीत कमी वित्त हानी व्हावी हा त्यांचा प्रयत्न असतो. आणि म्हणून ते जे आहे नागरी वस्तीपासून दूर हे विमान जाऊन त्या ठिकाणी कोसळलं तरी चालेल अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न असतो. प्रत्येक वेळेसच ते यशस्वी होतील असा त्यात काही भाग नाही, पण दुर्दैवानं या ठिकाणी या ट्रेनर एअरक्राफ्टचा अपघात घडला आणि ते अशा ठिकाणी कोसळलं की तिथे मानवी वस्ती फार मोठ्या प्रमाणावर होते. शाळा आहे, कॉलेज आहे, तिथे जे आहे मार्केट आहे, बाजार आहे, ते त्या ठिकाणी आहे. आणि सुरुवातीला जरी आपल्याकडे एक मृत्यू झाल्याचा आकडा जरी त्या ठिकाणी आला असला तरी आता काही वृत्तवाहिन्यांवर त्या ठिकाणी येते की 10 पेक्षा सुद्धा जास्त हा मृतांचा आकडा असण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. बांगलादेशचे इंटरिम गव्हर्नमेंटचे जे प्रमुख आहेत मोहम्मद युनुस यांनी सुद्धा दुःख व्यक्त केलं आणि लवकरात लवकर त्यांना कशा प्रकारची वैद्यकीय मदत देता येईल यासाठी जे आहे इमर्जन्सी तत्वावर जे आहे सगळी सिस्टम त्या ठिकाणी राबवावी अशा प्रकारचे निर्देश त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. दुर्दैवी घटना ज्यामध्ये एअरक्राफ्टचं नुकसान किंवा त्या पायलटचा तर मृत्यू त्या ठिकाणी झालेलाच आहे, पण त्याचसोबत शाळेमध्ये शिकणारे आणि तिथे असणाऱ्या कॉलेजमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांचा सुद्धा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी आपल्याकडे येते. निश्चितच सर, त्यामुळे अतिशय दुःखद अशी घटना म्हणावी लागेल. आणखी बचावकार्य सुरू आहे, मृतांचा आकडा वाढण्याची देखील शक्यता वर्तवली जाते. या सगळ्या घडामोडींवरती आपलं लक्ष असणारच आहे. तुर्तास धन्यवाद केलेल्या सखोल विश्लेषणासाठी.